आवर्जून बघतो. म्हणजे जर तेल्याने जेवढं उद्ध्वस्त नसता झाला तेवढा ह्यानी झाला असता. तुम्ही जर मार्केटमध्ये नसते तर व्यापाऱ्याकडून, हा 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 म्हणजे पर्यायी व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्यांकडनं तो शेतकरी अजून उद्ध्वस्त झाला असता. हा लय 100% झाला असतो. हा पण आता डाळिंबाला काय स्वतः आधार आहे तुमच्यामुळे. डाळिंबाला आधार आहे, परंतु शेवट आज बघा कुणी धाडस करण्याचा प्रयत्न करत नाही एवढं लाईव्ह सांगण्याचा. नाही ना, पुढचं तुम्ही काय सांगता ते कसं सांगता, पुढच्या 15 वातावरण काय राहील तसं तुम्ही पुढचं सांगता बाजाराचं काय होईल. हा आणि आणि अंदाज तुमचा डाळिंबातला नाही फेल होत कधीच. डाळिंबातला फेल न होण्यासाठी आपण त्याचा तेवढा अभ्यास पण करतोय. हा आणि खऱ्या अर्थानं आज शेतकरी मला काल म्हणले शेवट 15 दिवस पुढचे मला आम्ही बाजारात आणलेले आहेत आज. अहो हा मी का आणले तर व्यापाऱ्यांनी सांगितलं की पुढं 10-15 दिवसांनी लय बाजार ढासळणार आहेत. हम्म. हे कोणतं गणित मलाच कळलं नाही ते. आणि शेतकऱ्यामध्ये का आता एक चर्चा आहे बरं का, ती कसं काय सांगा बरं सत्यता काय. हा आता काहींनी शरद किंग लावले बरं का आमच्या गावात, हा काहींनी बागवा लावलाय बरं का. हम्म. तर बागवा ज्यांच्याकडे पहिले जुन्या बाग आहेत ना किंवा नवीन लावले, त्यांचं म्हणणं असं आहे की आता बांधावरचं जी बाळनगरी सीताफळ आहे का, हा आता त्यांच्या काय बाग आहेत पुणे जिल्ह्यात पुरंदर तिकडे बरं का, हम्म. तर ती माल लई दिवस ठेवता येत नाही, लगेच उतरावं लागतो बरोबर का पुरंदर. बाळानगरी, हो बाळानगरी बरोबर. तसं ते सांगते बस शरद किंग तुमचं लई दिवस राहू शकत नाही जर मार्केट नसलं तर, तसं बागवा तुमचा 15 दिवस झाडावर राहू शकतो. त्यांचं आहे ना, त्यांना तुम्ही माझ्याकडे आणा, त्याचा सत्कार करू आपण. त्यांनी जर संशोधन केलं असेल त्या शेतकऱ्याचं ना, तर त्या ह्याच्या बागेत जाऊ आपण. शरद किंगची जिथं लागलेली आहे ना, हा त्यांनी कानात आणि डोळ्यात 4 बोटाचा अंतर आहे. मी याचा अभ्यास केलाय. शरद किंग हा देठाला मजबूत आहे. तो हा 15 दिवस नाही, महिना जरी लेट झाला तरी गळत नाही. आणि हा तुम्ही 15 दिवस अगोदर बी काढू शकता आणि 15 दिवस लेट बी काढू शकता. म्हणजे तुम्हाला महिन्याचा पिरियड तो शरद किंगनी तुम्हाला पर्याय दिलेला आहे. हा आणि जर एखादा म्हणत असेल ना ते गळतंय ना, तर आपण हम्म. विठ्ठल अण्णा भोसले यांनी तयार केलेली आहे. आणि त्या टिश्यू कल्चरचा डेमो मी तपासलेला आहे. माझी व्हिडिओ पण त्याच्यामध्ये आहे. आणि काल परवा मी ह्याला बी गेलेलो आहे पंढरपूर तालुक्यात. त्या हा बागेत पण जाऊन पाहून आलेलो आहे. तर तो जो माणूस आहे ना, तो मला त्यांचा नक्कीच आवडेल त्यांच्याशी संवाद साधायला, की त्यांना असं कुठं आढळलं. हा नक्की एक आढळल की शरद किंग म्हणून त्याने भगवान नेला असेल किंवा दुसरी व्हरायटी नेली असेल आणि ती गळत असेल तर सांगता येत नाही. पण कुठंतरी फसव्या ह्याच्या अफवावरती तुम्ही जाऊ नका. शरद किंग काय ही वेगळी नाहीये, ती भगव्याचीच व्हरायटी आहे. भगवाच येतो, फक्त पूर्वी 100-150 किलोची लोक होती, आता 5-50 किलोची माणसं झालेली आहेत, कुतांगळी झालेली आहेत. 40-45लाच म्हातारी दिसतात. मी परवा हा दिवशी 101 वयाच्या आजींना आजीचा व्हिडिओ बघितला का मी, आजी बघितला बघ ना. बोलले. हो मी हा बघितला, मग आवर्जून बघितला होता. आता 101ला कोण जगते मला सांगा. ही पूर्वीच्या काळामध्ये 100, 110, 115 वर्ष लोक जगायची. आणि हा त्यावेळेस त्याची मजबूती पण 100-150 किलोची असायची. म्हणजे हम्म. पूर्वीची मंदिरं पाहिली तर तुडीच्या तुडीवर त्या नेल्या कशा असतील. आता मोकळं चला ना लोकांना. नाही चला, फक्त मग वैशिष्ट्य काय बाबा, जे भगव्याचं जे खोडाला फळ बनतं का, ते शर्यतीच्या शेंड्याला बनतं म्हणल्यावर मेन खोडाला केवढं होईल. मग हे लक्षात घ्या, ते चुकीचं सोडून द्या. आता हा मेन आपण ह्या विषयावरती जी चर्चा करायला फोन केला, की शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. हा शेतकऱ्यांना दिशाभूल मार्केटिंग मध्ये होते. आणि त्या हम्म. शेतकऱ्यांना दिशाभूल करत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे. आहे बरोबर. आणि आज तुम्ही सांगताय की तुम्ही हे धाडसानी सांगताय. मी हे धाडसानी का सांगतो, मी पूर्व महाराष्ट्रातला अर्क घेतो, कर्नाटक मधला अर्क घेतो. कुठं काय आहे, कसं काय आहे, पुढे विक्री काय होती, पण राजस्थान गुजरात पर्यंत सगळा. सगळा अर्क माझ्याकडे. सगळ्यांशी चर्चा, जसं तुमच्याशी बोलतो तसं अनेकांशी बोलतो मी. हा आणि हे पुस्तक वाचून मिळणार नाही. आजच्या घडीला कुठं काय चाललेलं आहे त्याचा. प्रॅक्टिकल नॉलेज आहे सगळं. म्हणजे मार्केटमध्ये तर मी सांगेल की तुम्हाला फळं पिकवण्यापेक्षा मार्केटिंगचं नॉलेज आलं पाहिजे. कोणत्या टायमिंगला फळ बाजारात आणलं पाहिजे हा आणि कसं आणलं पाहिजे ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. तर तुम्ही व्यापारी डाळिंबात आयडिया पाहिजे. आणि व्यापाराची आयडिया पाहिजे. हा आता इंग्रजी व्यापारी म्हणून झालते तेव्हा देश भारताचे राज्यकर्ते बनले होते. अजूनही आपण ते जर मेंढरागत मुडकी घालून जिकडे उडी मारायची तिकडे मारित असेल तर शेवट मग त्या मेंढपाळातून त्या मेंढरातून आपल्यात काय फरक आहे माणसात. नाही ना काय. मग आपण जरा डोकं चालवलं पाहिजे. की आज मी पाऊस चालू असताना सांगितलं होतं की हा पाऊस चालू आहे. पाऊस उघडल्या 8 जुलैच्या नंतर हा बाजारामध्ये आवक प्रचंड येईल. 8 जुलैच्या नंतर तुम्हाला जाणवली ती. जाणवली. हा आणि त्याच्यामुळं बाजार ढासळू शकतो. त्यामुळे माल विरळून काढा आणि कमी काढा. आणि आता हे मामाचे जे डाळिंब आहे ना, ते त्यात राम सरांचं SCT वैदिकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 80% आणि 20% रासायनिक आहे. राम सरांचं युट्यूबला टाकून बघा, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. राम सर का रामा ॲग्रो? नाही राम सर.
म्हणजे ठीक आहे, आता जे कोण असेल त्यात आता मला पिकवायचं नॉलेज नाहीये, पण हा. ज्याचं प्रॅक्टिकली तुम्ही शेतकऱ्यांनी नॉलेज घेतलं असेल आणि जैविक टेक्नॉलॉजी घेतली असेल, जैविक औषधं खतं आणि हा. रेसिड्यू फ्री पिकत असेल तर अतिशय चांगलं. हम्म. हा, तर तुम्ही काय करा, शेवट हे तर करताय पण मार्केटिंगचा मामांना म्हणून अभ्यास करा आणि केडी चौधरी योग्य की अयोग्य हे तपासण्याच्या अगोदर 4 मार्केट तपासा, 4 व्यापारी तपासा आणि मग आमच्याकडे या. अयोग्य कोणीच म्हणणार नाही. आणि बाकीच्या पुणे मार्केटला म्हणले दलालांचं कसं आता समजा एखाद्याला फोन केला, आमचे पाहुणे कोणते सांगा ती कायला नाही सोपे गरज का? नाही ना, नावं आता मला सांगण्यापेक्षा तुमच्या मनात नावं ठेवा ती. ऐका ना, हा, त्याला फोन केला डाळिंब काय रेट आहे ते मागणार, चांगला रेट आहे, उद्याच्याला तुम्ही डाळिंब घेऊन या. हा, आणि तुम्हाला जर फोन केला तुम्ही सांगणार डाळिंब घेऊन अजिबात येऊ नका, हा. मोकळ बघा या आधी, हम्म. आणि तुम्हाला योग्य वाटलं तर डाळिंब घेऊन या असं सांगतात. ह्यो मग रिस्पॉन्स आहे शेतकऱ्याला, ह्यो खरा विश्वास आहे हो. आणि कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन न देता आज मला बुकिंग करावी लागते, माल तेवढाच बोलावं लागतोय. जर मला गाडीवाल्याशी संवाद साधायचा असतात, मी शेतकऱ्याचे फोनच नसते घेतले, गाडीवाल्यालाच फोन केला असता फक्त. कायला शेतकऱ्याला फोन घ्या, शेतकरी लाखो आहेत, गाडीवाले मोजकीच आहेत. हा, मग तेवढ्याच लोकांशी संपर्क ठेवला असता, पण मला लाखोंच्या पर्यंत पोहोचायला आनंद वाटेल. हा, ती महत्वाची गोष्ट मी ती सांगते मग. हा, कारण आज मी ही इन्स्टाला किंवा युट्यूबला पाहतोय, जवळजवळ 50-60 हजार लोक दररोज संभाषण ऐकतात आपले. हा, आणि मी तर उलट ते असं बारकाईने बघतो मी तुमचे मुद्दे, त्या आजींबरचा संवाद आहे ना, लय बारकाईने बघितला होता. हा 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 हा. आता एखाद्या जर तुम्ही सांगितलं तर खोटं वाटेल बाई, एवढ्या वर्षाची आजी, पण मी बघितलेलं आहे लाईव्ह संभाषण. हो 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 हो. नाही मी 15 डिसेंबरच्या पुढे मला आला तर मग काय अडचण नाही सीताफळ आहे ना. सीताफळाला 15 डिसेंबरच्या पुढे येऊ द्या. पावसाळा संपला की गोल्डन सीताफळाचं डिमांड हे वाढतं, आळी आतमधून निघत नाही आणि बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा ती सीताफळ पोहोचतं. तोपर्यंत बाळानगरी वगैरे विषय दिवाळीच्या अगोदर संपलेला असतो. हा, मग त्यावेळेस रेट राहतेच. त्यावेळेस रेट राहतो. बरं. हा, आणि आता तुम्ही सीताफळाची काळजी करू नका, फक्त यावर्षी जरा मापात पाऊस दिसतोय, तसं जर राहिलं तर पुढच्या वर्षी आपले ह्या वर्षी बी सीताफळाचे पैसे बनतील. हा, पाऊस मापातच आहे, डकणे सांगितलेले पाऊस मापातच राहील चालू वर्षी. हा, आणि आता जी घाबरलेत ना डाळिंबाची लोक, ती सैरा वैरा झालेली आहेत, लोकांना झोपा लागा ना. आता तुम्ही कसं मामासाठी विचारलंय ना, तर मामांना म्हणा बाबा, पोरगी बादशाला देताना जेवढी काळजी घेतली ना, तेवढी तुम्ही ती डाळिंब मार्केटला नेताना किंवा व्यापाऱ्याला देताना काळजी घ्या, सुखी संसार होईल म्हणा आपला. हाय हाय, बरोबर. हा, झाडं भरपूर आहे त्याची, 10 टन माल आहे, 450 झाड आहेत असं. चालेल चला, मामांना म्हणा काळजी नका करू. बरं चालतंय. व्हिडिओ दररोजची पहा. रेट आता 2-4 दिवसात जे माल यायचे होते ते आलेले आहेत, आता गठायला चालू होईल माल सगळीकडे. माल कमी होणार ना? नाही, जागेवर पण सौदे होणार. आता गिरायकाला वळवळ करायला लागली गिरायक, जागेवर पण सौदे होणार, मार्केटला पण. मग आता तुमची अपेक्षा जागेवर द्यायची, ते माल मार्केटच्या स्पर्धेतून कमी होणार ना. हा, होणार ना, बरोबर ना. मग मार्केट पण चांगली चालणार. हा हा. बरं चालतंय, बोलतो बरं त्यांच्याबरोबर. हो, बोला 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 बोला. हा, कॉल उचलल्याबद्दल, कॉल लावल्याबद्दल धन्यवाद. नाही, धन्यवाद नाही, मला जेवढं शक्य होतं तेवढं मी बोलतोय. काल 2 दिवस एवढा पॅक झालो होतो, परकासा बसला होता. आज पूर्ण आराम करून मी बोलतोय दुपारच्या नंतर. माझ्या बोलायला सुद्धा येत नव्हतं एवढं, पण शेवट होऊ दे. आपल्या लोकांसाठी आपल्याला जेवढा हे करता येईल, म्हणजे आधार देता येईल